रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी. रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी. गर्व आहे मी मराठी असल्याचा. नमस्कार, मी प्रज्ञा. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर. आवाज तुमचा आमचा. कर्म है, धर्म है, वर्म माझे माझा महाराष्ट्र. नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. रसिक मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोबतच आजचा हा दहीहंडीचा उत्सव विशेष आहे आणि महत्त्वाचा आहे. आज आपण ऐकणार आहोत याचं आध्यात्मिक रहस्य. आपली भारतीय संस्कृती विविधतेने संपन्न आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही रोज नवीन असा उत्सव आपल्या भारतात होत असतो. दहीहंडी गोपाळकालेचा हा दिवस प्रत्येक बाळगोपाळांना आनंदी आणि उत्साही करत असतो, हो ना? एका विशेष मनोरंजनाच्या रूपामध्ये आजचा हा दिवस साजरा केला जातो, दहीहंडी गोपाळकाला. तुम्हा सर्व बाळगोपाळांना दहीहंडीच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूपच अदम्य उत्साहामध्ये आज सर्व बाळगोपाळ विशेष म्हणजे आपल्या एकतेचं आणि सहयोगाचं आज सगळे एकत्रित येऊन प्रदर्शन करतात. अलग अलग मंडळातून, अलग अलग ठिकाणांहून बाळगोपाळांचे हे ग्रुप एकत्रित येतात दहीहंडी फोडण्यासाठी. कुठे कुठे 50, 60, 100 असा हा युवकांचा ग्रुप असतो आणि हे सर्वजण एक प्रकाराने मानव मिनार तयार करतात, हो ना? मानवी पिरॅमिड त्याची निर्मिती करतात आणि जणू काही गगनाला हात लावून येण्याचा म्हणजे आकाशामध्ये उंच भरारी मारण्याचा जसा प्रयत्न करतात. अर्थातच आकाशात उंच अशी ही दहीहंडी बांधली जाते आणि हा मानव मिनार निर्माण करून अगदी वरपर्यंत टोकाला एक छोटासा बाळगोपाळ पोहोचतो आणि या दहीहंडीला तो फोडत असतो. आणि असं उंचावर पोहोचून दहीहंडी फोडून आपल्या विजयाचा हा सण कसा उत्साहात साजरा केला जातो. अशा प्रकारे खूपच सुंदर ही विधी, ही प्रथा आजच्या दहीहंडीच्या दिवशी केली जाते आणि प्रत्येक जनमानसामध्ये ह्या दहीहंडी फोडण्याच्या विधीला आणि या परंपरेला बघण्याची आपल्या सर्व मानवांमध्ये खूप उत्सुकता असते, हो ना? आणि त्यातच सर्व बाळगोपाळ विशेष म्हणजे पावसाची खूप वाट बघत असतात. आणि ही दहीहंडी फोडण्याच्या या विधीच्या वेळी जर पाऊस आला मग तर या बाळगोपाळांच्या उत्साहात, यांच्या आनंदात तर 4 चांदच लागून जातात. उत्साहात खूप भर पडते जर पावसाची पण साथ त्यांना मिळाली तर. म्हणजेच पाऊस हा एक प्रकारे मानवाला उत्साह देऊन जातो, उत्साहित करत असतो आणि तसंच सर्वत्र हिरवळही पसरते पावसामुळे. मग ही जे सर्व दहीहंडीची प्रथा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोबत त्यांच्या जीवनगाथेमध्ये ही सुद्धा कथा दहीहंडीची जोडली गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे सर्व बाळगोपाळांना उत्स्फूर्त उत्साहित करत असतो हा आजचा दहीहंडीचा दिवस. परंतु जसं श्रीकृष्ण जीवनगाथेमध्ये अनेक कथा जोडलेल्या आहेत, त्या सर्व कथांमध्ये दहीहंडीची ही जी कथा आहे
या कथेमध्ये पण एक आध्यात्मिक रहस्य लपलेलं आहे आणि आज आपण तेच जाणून घेणार आहोत. यामध्ये एक आध्यात्मिक बोध सम्मिलित आहे. आपण जर हा बोध समजून घेऊन ही विधी आपण साजरा करू दहीहंडीची, तर आपला जो हा आनंद आणि उत्साह आहे तो फक्त आज एका दिवसापुरताच मर्यादित राहणार नाही, तर जीवनभर असाच आनंद आणि उत्साह आपल्या आयुष्यात नेहमी राहील. जर हा दहीहंडीचा या कथेमागचा आत्मबोध आपण जाणून घेतला तर आणि समजून आपल्या जीवनामध्ये धारण केला तर, आणि अशाच उत्साहासोबत आपणही आपले जीवन श्रीकृष्णासारखे आनंदी, उत्साही आणि दैदिप्यमान बनवू शकतो. जाणूयात मग आपण त्यातील आध्यात्मिक भाव, आध्यात्मिक बोध काय आहे तो, पण एक छोट्याशा ब्रेकनंतर. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. हाय अटके मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. चाहे तुम निकले या तुम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना हम. तुझे आज छोड़ेंगे ना. सतरंगी तेरा बड़ा चर्चा, तेरा किस्सा अतरंगी. चाहे दम निकले या दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना. ओए 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 अटके मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. अटके मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम. चाहे दम निकले या दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना. क्या ये दिल लगी है, क्या ये आशिकी है, मूड में दीवानगी है, क्या ये दिल लगी है. बोलो 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 क्या ये दिल लगी है, क्या ये आशिकी है, मूड में दीवानगी है. आज हवाओं में, आज फिजाओं में कैसी ये तशनगी है. आज मस्ती में तेरी गुम होंगे हम तो, आज धुनगी में तेरी धुन होंगे हम तो. चाहे दम निकले या दम है कसम तेरी कसम, तुझे आज छोड़ेंगे ना.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकलत ना की आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्मोत्सवासोबत हा जो दहीहंडीचा दिवस आहे त्यामागील आध्यात्मिक भाव. चला तर मग जाणून घेऊयात. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट, दहीहंडीच्या दिवशी सर्व बाळगोपाळ ग्रुपमध्ये एकत्र येतात. एका संघटनेसोबत ते एका मानवी पिरॅमिड म्हणजेच मानवी मिनाराची निर्मिती करतात आणि सर्वात उंच अशी असलेली ती दहीहंडी फोडतात ते. आणि त्यासोबतच मग विजयाचा उत्सव दहीहंडी फोडल्यावर साजरा केला जातो. आनंद साजरा केला जातो दहीहंडी फोडल्याने. यामागचा भाव हाच आहे की हे जे विविध ग्रुपमध्ये आलेले बाळ गोपाळ जे एकत्रित येतात ते म्हणजेच संपूर्ण देश, संपूर्ण समाज, म्हणजेच या देशाला, या समाजाला एक जणू संदेशच देत आहेत. आणि तो संदेश काय आहे? तो एकच संदेश आहे, तो म्हणजे एकता, सहयोग, संघटन आणि प्रेम. जर संघटनमध्ये प्रत्येक मनुष्य जेव्हा एकत्र येतो आणि एकतेसोबत प्रत्येकाला एकमेकांना जेव्हा सहयोग करतो व प्रेमभावनेसोबत कोणतंही आयुष्यामध्ये कार्य करतो, मग ते कार्य कितीही कठीण आणि अवघड जरी असलं परंतु अगदी सहज शक्य आहे. त्यामध्ये तुमचा विजय हा निश्चित आहे. कारण एकता आहे, संघटन आहे, सहयोग आहे आणि त्यासोबत प्रेम पण आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला सफलता अवश्य त्या गोष्टीमध्ये मिळतेच मिळते. मग जसे हे सर्व बाळगोपाळ एकत्रित येऊन एकता, सहयोग, संघटन आणि प्रेम याचं प्रदर्शन करतात, जणू काही ते संपूर्ण समाजाला संदेशच देत आहेत आणि प्रेरणाही देत आहेत की समाजामध्ये प्रत्येकाने जर संघटनमध्ये येऊन, एकत्रित येऊन, सहयोगाने, प्रेमभावाने जर कोणतं कार्य केलं तर जीवनामध्ये कुठलंच कार्य अशक्य नाही आहे आणि सफलता तर मिळणारच आहे. विजय हा निश्चित आहे. मिळाला ना हा संदेश? मग आज आपल्या लक्षात आलं यामागचा भाव, एकत्रित येऊन मानवी पिरॅमिडची निर्मिती करण्यामागचा संदेश आपल्या सगळ्यांनाही मिळालेला आहे. आपणही आजपासून समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून संघटनेमध्ये, एकतेमध्ये प्रत्येकाला सहयोग करून प्रेमभावनेने आपले जीवन जगूया, हो ना? आणि त्याचसोबत ही जी दहीहंडी असते ती खूप उंचावर अशी बांधलेली असते. तुम्ही पाहिलं असेल ना रसिक हो? आणि जे ते मातीचा मटका असतो तो कसा असतो? नक्षीदार, असा रंगबिरंगी असतो की नाही, आकर्षक असतो. आणि त्या मटक्याच्या आतमध्ये दही, मक्खन आणि बाकीच्या सामग्री एकत्रित केलेल्या असतात. माहिती आहे ना तुम्हाला हे सगळं? आणि त्या मटक्यावर नारळ ठेवलेला असतो, नारियल, हो ना? आणि मग ह्या मानवी मिनाऱ्यावर चढून सगळ्यात उंच वरती पोहोचणारा तो छोटासा एक बाळगोपाळ असतो. तो काय करतो? ते नारियल घेऊन मग ती मटकी फोडतो. असंच आहे ना? अशा प्रकारे दहीहंडी फोडून बाल आणि गोपाळकालेचा हा विजयश्रीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. असंच आहे ना रसिक हो? वास्तविकमध्ये दहीहंडीला अगदी उंचावर, आकाशात उंच अशी बांधण्यामागे जो भाव आहे, जे प्रयोजन आहे, त्यामागचा भाव असा आहे, आज आवश्यकता आहे की मनुष्याची मनस्थिती, मनाचा जो स्तर आहे तो उच्च असला पाहिजे. उंचावर म्हणजेच श्रेष्ठ,
उच्च अशी मनाची स्थिती, मनाचा स्तर असणं आवश्यक आहे. मनस्थितीला उंचावर घेऊन जायचं आहे. मनातील भाव श्रेष्ठ, उच्च असे ठेवायचे आहेत आणि म्हणूनच ते दहीहंडी उंचावर अशी बांधलेली असते. जितकी आपली मनस्थिती, मनाचा स्तर उच्च असतो, उंचावर असतो, याचा अर्थ प्रत्येकासाठी समरस भाव, प्रत्येकाबद्दल प्रेमभाव, शुभ भावना, सगळ्यांसाठी सात्विक भाव, सकारात्मकता, एकरस भाव जेव्हा असतो प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आणि जेव्हा अशी सकारात्मक दृष्टिकोन, सात्विक भाव, एकरस विचारधारा याची निर्मिती प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये होते, म्हणजे मनस्थिती उच्च होते, मनाचा भाव श्रेष्ठ होतो, म्हणजेच तुमची मनस्थिती उंचावर पोहोचली आहे. आलं का लक्षात रसिक हो? दहीहंडी अगदी उंचावर बांधण्याचं कारण, आजपासून आपणही प्रत्येक मनुष्याबद्दल समरस, एकरस भाव, सात्विक दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवूयात. म्हणजेच आपल्या मनाची स्थिती आपण त्या दहीहंडीसारखी अगदी उच्च ठेवूया, श्रेष्ठ स्थिती ठेवूयात. करूयात ना आपण सुरुवात या गोष्टीला? आणि अशी उंच मनस्थिती, आपली मनाची स्थिती उंच जाण्यासाठी त्या दहीहंडीला फोडणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच आपण उच्च मनस्थितीत राहून जीवनामधील प्रत्येक परिस्थितीवर विजयश्री, सफलता निश्चित मिळवू शकतो. तर यामागचा भाव हाच आहे की यामध्ये जो छोटा बाळगोपाळ उंचावर पोहोचून तिथलं नारियल घेऊन जे मटका फोडतो, तर यामध्ये नारियल याचा अर्थच आहे ना रियल, म्हणजे जे रियल नाही आहे. काय रियल नाही आहे? तर हे जे मातीचा मटका जो फोडणं आवश्यक आहे, जो तोडला गेला पाहिजे, तो फुटलाच पाहिजे. आणि जेव्हा हा मटका फुटतो तेव्हाच तर त्याच्या आतमधील मक्खन, दही, जो गोपाळ काला आहे त्याचं रसस्वादन आपण सर्व करू शकतो, हो ना? मग याचा आध्यात्मिक भाव हाच आहे की हा जो देह आहे तो मातीचा मटका आहे, नश्वर आहे, टेम्पररी आहे, जे कधीतरी तुटणारच आहे, फुटणारच आहे. म्हणजेच देह काय आहे? मातीचा पुतळा. आपण म्हणतो ना, माटी का पुतला माटी में मिल जाना है. देह हे नश्वर आहे, हे रियल नाही आहे. मग हे जे रियल नाही आहे ते कधीतरी फुटणार आहे, कधीतरी तुटणार आहे. हाच या मागचा भाव आहे. आणि आज मात्र समाजात प्रत्येक मानव ह्या मटक्याच्या भावाच्या सोबतच हा जो मटक्याचा भाव म्हणजे देहाचा भाव, देहभानामध्येच राहून चालत आहे जीवनामध्ये. स्वतःला देह समजूनच वागत आहे, बोलत आहे. पण हा देह तर ना रियल आहे, मातीचं मटकं आहे. माटी का पुतला माटी में मिल जाना. आणि हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग देह भानात न राहता आपण जो या देहाला चालवणारी ऊर्जा, चैतन्य शक्ती, आपण आत्मा आहोत हे समजून आत्मभानात जेव्हा आपण कार्य करू, तेच त्याचा अर्थ आहे की जेव्हा मातीचं मटकं फुटतं तेव्हा त्याच्या आतील मक्खन, दही म्हणजेच आपल्याला आपल्या आत्मभानाची जागृती होते. तो गोपाळकाला त्याचं रसस्वादन करता येतं आणि त्यासाठीच ते मटकं फुटणं आवश्यक आहे. आणि तेव्हाच तर विजयश्री साजरी केली जाते ना मटकं फुटल्यानंतर. म्हणजेच आपल्याला आपलं देहभान विसरून स्वतःला आत्मा समजून जीवनामध्ये चालणं आवश्यक आहे. हाच यामागील भाव आहे. घेते येथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
यशोमती मैया से बोले नंदलाला, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, कारी अंधियारी आधी रात में तू आया, लाडला कन्हैया मेरा हो, लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसीलिए काला। यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। बोली मुस्काती मैया सुन मेरे प्यारे, बोली मुस्काती मैया सुन मेरे प्यारे, गोरी गोरी राधिका के नैन गजरारे, काले नैनों वाली ने हो, काले नैनों वाली ने ऐसा जादू डाला इसीलिए काला। यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी मटकं फोडणं यामागील आध्यात्मिक भाव आपण समजला. हा जो देह आहे माटी का पुतला, माटी में मिल जाना, तर तेच तर आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आलं ना लक्षात? मग मटकं फुटणं किती आवश्यक आहे. देहभान विसरून या मटक्याच्या आतमध्ये जे मक्खन दही जे मिश्रित केलेलं आहे सर्व गोपाळकाला, त्याचं रसस्वादन म्हणजेच स्वतःला आत्मा समजणं, आत्मजागृती करणं, स्वतःला आत्मा ओळखणं, हेच आहे यामागचा आध्यात्मिक भाव. देहभानात राहणं यालाच तर देह अहंकार, देहाचं भान असं म्हटलं जातं. आणि हाच देहभानामुळे आपली मनस्थिती, मनाचा स्तर उंचावर जाण्यामध्ये हा देहभानच तर बाधक आहे. कारण देहभानामुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या प्रभावाखाली येऊन आपण कर्म करत राहतो. कधी आपल्या कर्मामध्ये आपण क्रोधाच्या प्रभावाखाली कर्म करतो, लोभाच्या रूपात त्या प्रभावाखाली कर्म करतो. मग आपली मनाची स्थिती उच्च कशी राहणार? जेव्हा आपण स्वतःला या शरीरामध्ये विराजमान एक चैतन्य शक्ती आत्मा समजून कर्म करू, तर आत्मा सतोगुणी आहे ना. सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, मग हे आत्म्याचे 7 गुण जे आहेत त्या प्रभावाखाली कर्म केल्याने मनाचा स्तर उच्च असणार ना. आपल्या वागण्यात सगळ्यांबद्दल प्रेम,
आपल्या मनामध्ये पवित्रता, सर्वांना सुख मिळेल, आपल्यामुळे शांती नांदेल असे कर्म करत राहिलो तर आपलंही मन कसं शांत आणि मनाची स्थिती उच्च होईल ना. आणि म्हणूनच देहाचं हे मटकं फुटणं आवश्यक आहे. म्हणजेच स्वतःला देह न समजता आत्मभानात राहूया. म्हणजेच आपल्याला तो गोपाळकाला, ते मक्खन, ते दही मिळेल, त्याचं रसस्वादन, आत्म्याची अनुभूती होईल ना. हेच हा भाव आहे आध्यात्मिक. आणि सगळ्यांसाठी एकरस भाव, सात्विक भाव, सकारात्मक दृष्टिकोन जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजून तेव्हा आपोआपच राहील. एकरस, एकता, प्रेमभाव आपोआप येईल ना. आणि या गोष्टींमध्ये बाधक हा देहाचा अभिमान, देहाचा अहंकार आहे. आणि म्हणून देहाचं हे मटकं फुटणं आवश्यक आहे. तर आज आपलं मटकं फुटलेलंच आहे ना. म्हणजेच आपण स्वतःला देह नाही आत्मा आहोत याचा अनुभव घेताय ना तुम्ही. तेव्हाच तर रसस्वादन होईल त्या गोपाळकालेचं, त्याच्या आतमधील, मटक्याच्या आतमधील दहीचं, मक्खन आणि ज्या इतर सामग्री एकत्रित केल्यात त्याचं रसस्वादन आपण करू शकू, हो ना. परंतु आजचा प्रत्येक मनुष्य हे खूप चांगल्या प्रकारे जाणतो आहे की हा जो देह आहे हा मिट्टी आहे, मातीत मिसळणार आहे, नश्वर आहे. आणि ह्या मिट्टीच्या मटक्याच्या आतमध्येच सुंदर सुमधुर चैतन्य शक्ती मी आत्मा विराजमान आहे. हे ज्ञान तर तुम्हाला पण माहीत आहे. तुम्ही अनेक हे भाग एपिसोड ऐकलेले आहेत ना रंगनवेमधील, ज्याच्यामध्ये आपण हे समजलेलं आहे. अध्यात्म आणि मन यामध्येही आपल्या लक्षात आलं आहे की मी शरीर नसून शरीराला चालवणारी अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा मी ऊर्जा आहे. ऐकले ना आपण. आज फक्त इतकंच आहे की ती जी स्मृती आहे त्याचा आपल्याला सतत विसर पडत असतो, त्याचा अभाव आहे. तर आजपासून आपण त्याचा विसर पडू नये ही गोष्ट लक्षात ठेवूया. स्वतःला आत्मा समजूया, अविनाशी ऊर्जा समजूया. आवश्यकता हीच आहे की जे रिअल स्वरूप आहे ना, रिअल म्हणजे हे जे देह हा मिट्टीचा मटकं आहे ते फुटणार आहे. आणि रिअल म्हणजे मी आत्मा जी अजर अमर अविनाशी आहे. मग आज लक्षात आलं ना, ह्या मिट्टीच्या मटक्याच्या आतमध्ये जी आत्मा आहे ती सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, सतोगुणी आहे आणि तीच आपली रिअल आयडेंटिटी आहे. आणि जसं हे रिअल स्वरूप याची आपल्याला जागृती होते आणि तेव्हाच तर हे देहाचं मटकं फुटलं जातं, तोडलं जातं. म्हणजेच देहाचा भान, देह अहंकार तो तुटतो आपला. आणि म्हणूनच या दहीहंडेच्या प्रथेमध्ये असं दाखवलं जातं की जो वरती मटक्यावर नारियल ठेवलेला असतो तो घेऊन हे मिट्टीचं मटकं फोडलं जातं, त्याला तोडायचं असतं, असंच दाखवलं जातं ना. आणि जेव्हा हे मातीचं मटकं फुटलं जातं, तोडतात, तेव्हाच तर आपली विजय होतो. आपण आनंद साजरा करतो. विजयश्रीचा आनंद सर्वजण कसे जल्लोषात, उत्सवात, आनंदात साजरा करतात ना. याचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यात जर सफल व्हायचं असेल, आपल्याला विजयश्री प्राप्त करायची असेल, त्यासाठीच या देहाच्या मटक्याच्या आतमध्ये जी सुंदर सतोगुणी आत्मा आहे त्या कॉन्शियसमध्ये आपल्याला यायचं आहे. आपल्याला सेल्फ रिअलायझेशन करायचं आहे. आणि सेल्फ रिअलायझेशन आत्मजागृती करूनच आत्मभानामध्ये प्रत्येक कर्तव्य जेव्हा आपण करू तेव्हा जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला विजयश्री प्राप्त होईल, सफलता मिळेलच मिळेल. जे ना रिअल आहे म्हणजेच हे देहरूप हे आपलं टेम्पररी आहे, हे नश्वर आहे. ज्या अहंकारामध्ये, ज्या भानामध्ये आपण आयुष्यभर आज चालत आहोत, या अहंकारालाच तर आपल्याला तोडायचं आहे. या अहंकारालाच आपण फोडणार आहोत, तोडणार आहोत, हो ना. या देह अहंकारालाच तर आपल्याला सोडायचं आहे. आणि तेव्हाच तर देहाच्या मटक्याच्या आतमध्ये जी सतोगुणी सुंदर श्रेष्ठ आत्मा आहे त्या आत्मभानासोबतच प्रत्येक कार्य करून आपण सफल होऊ शकू.
जेव्हा हे मिट्टीचं मटकं फुटतं त्याच्या आतला ते मक्खन दही म्हणजेच आपलं जेव्हा देहाचा अहंकार तुटतो तेव्हाच तर आपल्याला आत्मजागृती होते आणि आयुष्यामध्ये पण आपण प्रत्येक कार्यात यशस्वी होतो. मग हाच भाव आहे. मिट्टीचं मटकं फुटल्यावर आतमधील जो गोपाळकाला आहे म्हणजेच ते आपल्या जीवनात आपल्याला मिळालेली सफलता हाच यामागचा भाव आहे. म्हणजेच जीवनामध्ये वास्तविकतेमध्ये आपल्याला अशी दहीहंडी साजरी करणं आवश्यक आहे. मग करूयात ना आपण अशीच दहीहंडी साजरी. उंच उंच गगनाला भिडूया. आपल्या मनस्थितीला मनाच्या स्तराला आपण श्रेष्ठ बनवूया. सगळ्यांबद्दल एक रस सतोगुणी भाव प्रेमभाव ठेवूयात आणि देहाचं मटकं देहाचं भान देहाचा अहंकार तोडून टाकूयात आणि मग आपल्याला आत्मा समजून आपण जेव्हा प्रत्येक कार्य प्रेमभावनेत सुख शांती आनंद पवित्रतेमध्ये करू तर नक्कीच जीवनामध्ये सफलता मिळेल. म्हणजेच ती मटकी फुटल्यावर आतमधील आपल्याला गोपाळकाला सफलता याचं रसस्वादन करता येईल. करूयात ना आपण अशी सुरुवात. आणि ह्याच भावनेमध्ये या प्रयोजनासोबत दहीहंडीचा हा उत्सव प्रत्येक वर्षी असा साजरा केला जातो. मग या वर्षीपासून आपण हा दहीहंडीचा उत्सव असाच उत्साहात पण सोबत हा आध्यात्मिक भाव यामागचा खरा भाव समजून आपण साजरी करूया. मग जीवनात नक्कीच आपण यशस्वी होऊ. आणि जेव्हा प्रत्येक मानव जेव्हा आपला हा देह अहंकार हे देहाचं मटकं तोडून टाकेल फोडून टाकेल आणि आत्मस्मृतीमध्ये येईल मग आपोआपच सद्गुणाचं हे माखन आनंदाचं माखन खुशी हे माखन सोबतच सफलता याचंही माखन आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकू. तर श्रीकृष्ण जीवन गाथेसोबतच ही दहीहंडीची प्रथा जोडली गेलेली आहे. ही कथा जोडली गेलेली आहे. तर हे केवळ श्रीकृष्ण जीवनगाथेसोबतच नाही तर आजच्या समाजातील प्रत्येक बाळ गोपाळ प्रत्येक युवक प्रत्येक व्यक्ती त्यांना ही गाथा प्रेरित करत आहे संदेश देत आहे. या कथेतून आज आपण पण जाणलं ना. आणि त्यासोबतच ही प्रेरणा आपल्याला आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा आज आपल्याला संकेत मिळाला ना. मग हा संकेत कळला ना. श्रीकृष्ण जी देवता आहे देवात्मा आहे त्यासोबतच जे परमात्मा आहेत देवांचा देव महादेव निराकार ज्योतिस्वरूप परमपिता शिव परमात्मा यांचाही हा एक आपल्यासाठी संकेत आहे एक आदेश आहे. जर आपण सर्व ह्या परमात्म्याकडून मिळालेल्या ह्या आदेशाला श्रीकृष्ण जन्मगाथेच्या या प्रेरणेला या संकेताला समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करू धारणा करू तर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस रोजचं येणारं आपलं प्रत्येक कार्य त्यामध्ये आपण असाच आनंद उत्साह मनोरंजन अनुभव करत राहू. आणि अशीच हिरवळ अशीच बरसात असाच वर्षाव सुखाचा आनंदाचा आपल्याही जीवनात आपण प्राप्त करू शकू. चला तर मग सगळेजण आपण मिळून आपल्या प्रत्येक दिवसाला दहीहंडी गोपाळकाल्याला जो आनंद उत्सव असतो असाच उत्सव असाच हर्ष उल्हास आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक दिवसात आपण अनुभव करूयात. चला तर मग आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा.
छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, 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 बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो सो छोटो सो छोटो सो मैं